प्रियांनो, उपासना कार्यक्रमाच्या आणखी एका भागात आपले स्वागत आहे. मागील भागात आपण पाहिले की देवाच्या सहवासाचे आशीर्वादित जीवन आणि तडजोडीचे वाया गेलेले जीवन यात एक मोठा फरक आहे. अब्राहमाने नकळत देवदूतांचे स्वागत करून देवासोबत जवळून चालणाऱ्या व्यक्तीला प्रतिबिंबित केले. सदोमसाठी अब्राहमाची मध्यस्थीने त्याला नीतिमत्तेची काळजी असल्याचे दाखवले. नीतिमानांना वाचवण्यासाठी देवाचा न्याय आणि त्याची दया दोन्ही प्रकट होते. या उलट सदोममधील लोटाच्या जीवनाचे तडजोडीचा धोका उघड केला. तो जरी नीतिमान असला तरी त्याने भ्रष्टाचारात राहणे पसंत केले. आम्ही पाहिले की तारण सुरक्षित असले तरी जगाच्या खूप जवळ राहिल्याने वेदनादायक परिणाम होतात. आजच्या भागात आपण मैदानातील शहरांच्या न्यायाचा अभ्यास सुरू ठेवू आणि साराचे चुकीचे वर्णन करून अब्राहम पुन्हा एकदा कसा अपयशी ठरतो ते पाहू. तर चला आपण सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण उत्पत्ती अध्याय 19 याच्या 4थ्या वचनापासून ते अध्याय 20 याच्या 18व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. एक विशेष सूचना या ठिकाणी आहे. वेळ कमी असल्याने आज काही वचने तुम्हा स्वतःला वाचावी लागणार आहेत. अध्याय 19 मध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. सदोम आणि गमोरा या नगरामधील पापाचा अतिरेक. लोट नाईलाजाने सदोम नगर सोडतो व सोर या लहानशा नगरात जातो. सदोम आणि गमोरा नगरांचा नाश आणि अब्राहम सारेविषयी चुकीची माहिती देतो. या अध्यायात आपल्याला सदोम आणि गमोरा या नगरांमधील पापाचा अतिरेक पाहायला मिळतो. आपण वाचूया उत्पत्ती याचा 19वा अध्याय आणि 4 आणि 5 ही वचने. ते निजण्यापूर्वीच त्या नगराच्या माणसांनी, म्हणजे सदोमाची माणसे, तरुणापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळ्या लोकांनी चोहूकडून येऊन त्या घराला गराडा घातला. ते लोटास हाक मारून म्हणाले, आज रात्री तुझकडे आलेले पुरुष कोठे आहेत? त्यांना बाहेर आण, म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू. हे दृश्य अतिशय घृणास्पद आहे आणि ते सदोम नगराचे अधपतन उघड करून दाखवते. त्या दिवसापासून या पापाला जे नाव दिले गेले आहे ते म्हणजे सोडोमी, म्हणजे गुदमैथून. सदोममध्ये या पापाचे समर्थन करण्याचा किंवा ते करणारे लोक देवाच्या दृष्टीने योग्य आहेत असे सांगण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. पवित्र शास्त्र या बाबतीत स्पष्ट आहे आणि ते सौम्य करता येत नाही. हे भयानक असे पाप आहे. लोट जेव्हा सदोम नगरात गेला तेव्हा ते कोणत्या प्रकारचे नगर आहे याची त्याला कल्पना नव्हती. नंतर त्याला समजले की तिथे विकृतीचं राज्य करत आहे आणि त्याने आपली मुलगे व मुली त्याच वातावरणात वाढवली. यापूर्वी जेव्हा त्याने सदोमच्या दिशेने आपला डेरा दिला होता तेव्हा त्याने सुंदर रस्ते, उद्याने, सार्वजनिक इमारती पाहिल्या होत्या. लोक बाहेरून कसे दिसतात ते त्याने पाहिले, पण प्रत्यक्षात ते कसे आहेत हे त्याला दिसले नव्हते. या नगराचे पाप इतके तीव्र झाले की देवाने आता त्याचा न्याय करायचे ठरवले. देव हे नगर नष्ट करणार होता. आज पापाबद्दल एक नवी भूमिका घेतली जात आहे. जे पाप पूर्वी पूर्णपणे वाईट मानले जात होते ते आज ना पूर्णपणे बरोबर ना पूर्णपणे चूक असे मानले जात आहे. ख्रिस्ती मंडळीने इतकी तडजोड केली आहे की तिची स्थिती दयनीय वाटते. एका विकसित देशात समलैंगिक लोकांची एक मंडळी आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या मंडळीचे पालक देखील स्वतः समलैंगिक आहेत. सदोम व गमोरा यांचा धडा या पिढीने शिकण्यासारखा आहे. देव अशा प्रकारच्या ख्रिस्ती मंडळीला मान्यता देत नाही. आज अशी कल्पना सगळीकडे पसरली आहे की एखादी व्यक्ती देवाचे लेकरू बनू शकते आणि तरीही पापात राहू शकते. देव म्हणतो हे अशक्य आहे. सदोम हे त्याचे उदाहरण आहे. याविषयी पौल रोमकरास पत्र 6वा अध्याय आणि 1 ते 2 या वचनात काय म्हणतो आपण पाहणार आहोत. तर आता आपण काय म्हणावे?
कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? आणि त्याचे उत्तर आहे कधीच नाही. जे आपण पापाला मेलो ते आपण यापुढे त्यात कसे राहणार? स्वतःला ख्रिस्ती म्हणवत पाप इतक्या हलक्याने घेणे ही मोठी चूक आहे. याच कारणासाठी देवाने सदोम आणि गोमोरा या नगरांचा नाश केला. उत्पत्तीच्या पुस्तकातील देवाचे विचार जुने आहेत आणि आज आपल्याला अधिक चांगली समज आहे असे म्हणू नका. येशूने पापी लोकांना स्वीकारले हे खरे आहे, पण त्याने त्यांचा पालट केला. त्याच्याकडे आलेली पापी स्त्री पुन्हा त्या व्यवसायात राहिली नाही. जक्कय हा जकातदार त्याच्याकडे आला तेव्हा त्याने लोकांची फसवणूक करणे सोडून दिले. जो कोणी ख्रिस्ताकडे खरोखर मनापासून येतो त्याचा पालट होतो. अनेक लोक सांगतात की आपण नव्या युगात जगत आहोत आणि म्हणून स्वतःला झोपेतून जागे केले पाहिजे. प्रियांनो, आपण नक्कीच नव्या युगात जगत आहोत, पण ते पुन्हा सदोम आणि गोमोरा सारखेच आहे. सदोमचे लोक कसे होते हे पाहण्यासाठी आपण उत्पत्ती 19 अध्याय आणि 6 आणि 7 वचन वाचणार आहोत. तेव्हा लोट दाराशी त्याचकडे गेला व त्याने आपल्या मागून दार लावून घेतले. तो म्हणाला, बांधव हो, असले दुष्कर्म करू नका. सदोमचे पुरुष दाराबाहेर उभे होते आणि लोटाच्या घरात आलेल्या पाहुण्यांना आपल्या स्वाधीन करण्याची मागणी करत होते. लोट त्यांना म्हणाला, बांधव हो, असले दुष्कर्म करू नका. लोटाचा दृष्टिकोन असा होता, त्याने तो सदोममध्ये बराच काळ घालवलेला होता. या लोकांची नैतिकता त्याला नवीन नव्हती. ते केवळ वर्षानुवर्ष चालत आलेले पाप होते. आता पाहुण्यांना वाचवण्यासाठी लोटाने कोणता पर्याय सुचवला हे पाहण्यासाठी आपण पुढचं वचन वाचूया. उत्पत्ती 19 अध्याय आणि 8 वचन. हे पहा, माझ्या 2 मुली आहेत. त्यांनी अद्याप पुरुष पाहिलेला नाही. मी त्यांना तुम्हाकडे आणू काय? तुमच्या मर्जीस येईल तसे त्याशी वर्तन करा, पण या पुरुषास काही करू नका, कारण ते आश्रयासाठी माझ्या छपराखाली आले आहेत. त्या काळात जेव्हा एखादा माणूस पाहुण्याला आश्रय देत असे तेव्हा तो त्याच्यासाठी जबाबदार असे. लोट आपल्या पाहुण्यांचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारचा त्याग करायला तयार होता. पुढील वचन 9 वचन आपण वाचू या ठिकाणी. तेव्हा ते म्हणाले, बाजूला हो, हा तर येथे थोडे दिवस राहावयास आला आणि आता मोठा न्यायाधीश बनला आहे, तर त्यांच्यापेक्षा तुझीच अधिक खबर घेतो. असे म्हणून ते लोटास जोराने ढकलू लागले व दार फोडावयास सरसावले. तेव्हा ते म्हणाले, बाजूला हो, हा तर येथे थोडे दिवस राहायला आला आणि आता मोठा न्यायाधीश बनलाय. पहा, लोट तिथे राजकीय क्षेत्रात देखील पुढे जात होता. पुढचं वचन वाचूया, 10 आणि 11. तो त्या पुरुषांनी बाहेर हात काढून लोटास घरात आपणाकडे ओढून दार लावून घेतले आणि घराच्या दाराशी जी लहान थोर माणसे जमली होती त्यास त्यांनी आंधळे करून टाकले. मग ती घर शोधून शोधून थकली. लोटाच्या पाहुणांनी जर त्याला आत ओढून घेतले नसते तर ते पाहुणे आणि लोट दोघेही मारले गेले असते, कारण सोदोमाच्या लोकांचा तोच हेतू होता. 19 अध्याय आणि 12 ते 14 ही वचने आपण आता वाचणार नाहीत, परंतु माझी विनंती आहे की आपण ती स्वतः वाचावीत. पहा, या वचनात असं दिसतं की लोट फारच वाईट परिस्थितीत होता. अनेक वर्षे तो सदोम शहरात राहिल्यामुळे तो त्या ठिकाणचा दुष्टपणा सहन करायला शिकला होता. जरी ते पाप असल्याचे तो मान्य करीत होता, त्याची मुले तिथेच वाढली आणि त्या भ्रष्ट समाजातच त्यांचे विवाह झाले. लोटाने जेव्हा आपल्या जावयांना सांगितले की देव नगराचा नाश करणार आहे आणि त्यांनी तेथून निघून जावे असा इशारा त्यांना दिला, तेव्हा त्यांनी त्याची थट्टा केली. त्याचा इशारा त्यांना विनोदासारखा वाटला. देवासाठी वेगळे असे कोणतेही साक्षीचे जीवन त्याच्याकडे नव्हते आणि त्याने त्या शहरात एकाही व्यक्तीला प्रभूकडे आणले नव्हते. हे तत्व आजही लागू आहे. आपण जेव्हा त्यांच्या पातळीवर उतरतो तेव्हा आपण त्यांना जिंकू शकत नाही. खरे पाहता लोटाचे तारण झाले नव्हते, पण पेत्र वेगळंच काहीतरी सांगतो. पेत्राचे दुसरे पत्र 2 अध्याय आणि 6 ते 8 या वचनांमध्ये तो म्हणतो, पुढे होणाऱ्या अभक्तास उदाहरण देण्यासाठी
सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्याने त्यास विध्वंसाची शिक्षा केली आणि अधर्मी लोकांच्या कामातूर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट याची सुटका केली. तो नीतिमान माणूस त्यांच्यामध्ये राहत होता तेव्हा त्यांची स्वैराचाराची कृत्ये पाहून व त्याविषयी ऐकून त्याचा नीतिमान जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता. देवाने सदोम व गमोरा या नगरांचा नाश करून त्यांना अधार्मिकांसाठी एक इशारा असे बनवले. तरीही त्याने धार्मिक लोटाला वाचवले, कारण आजूबाजूच्या स्वैराचारामुळे त्याचे अंतःकरण सतत व्यथित होत होते. लोटाला सदोममध्ये कधीच खरे समाधान मिळाले नाही. शेवटी जेव्हा तो शहर सोडून निघाला तेव्हा त्याच्याबरोबर केवळ त्याची पत्नी आणि 2 अविवाहित मुलीच होत्या. 19वा अध्याय आणि 15 आणि 16 ही वचने माझी विनंती आहे की आपण स्वतः वाचावीत. काहीही झाले तरी लोट हा देवाचा माणूस होता. माझ्याकडे जर फक्त उत्पत्तीचे पुस्तक असते तर लोटाचे तारण झाले होते यावर माझा विश्वास बसला नसता. पण पेत्र त्याला नीतिमान म्हणत असल्यामुळे आपल्याला समजते की त्याचे तारण झालेले होते. लोटाने अब्राहामाचे अनुसरण केल्यामुळे तो नीतिमान ठरला होता. त्याचा देवावर विश्वास होता. देव लोटावर दया करतो आणि लोटही विश्वासाने नगराबाहेर पडतो. 19वा अध्याय आणि 17 ते 19 ही वचने माझी विनंती आहे की आपण स्वतः वाचावीत. लोटाची देखील नगर सोडून जाण्याची इच्छा नव्हती. तो नगरातून बाहेर पडला खरा, पण डोंगरापर्यंत पोहोचू शकला नाही. यावेळेस आपण उत्पत्ती याचा 19वा अध्याय आणि त्याचं 20वं वचन आपण वाचणार आहोत. तर पहा, पळून जाण्यास हे नगर जवळ असून लहान आहे. पहा ते किती लहान आहे. तिकडे मला पळून जाऊ दे, म्हणजे माझा जीव वाचेल. ते नगर सोर नावाचे एक छोटेसे ठिकाण होते आणि लोट तिथेच गेला. पहा, हा मनुष्य सदोममधून बाहेर पडला, पण तिथून बाहेर पडल्यावरही तो पूर्णपणे निर्दोष राहिला नाही आणि साहजिकच त्या विशिष्ट वेळी तो मोठ्या संकटात सापडला. आता आपण पाहणार आहोत की सदोम आणि गमोरा या तळवटीवरील नगरांचा नाश कसा झाला. देवाने सदोम आणि गमोरा ही नगरे नष्ट केली आणि त्याबद्दल आपल्याला 2 गोष्टी सांगितल्या जातात. एक त्याच्या पत्नीबद्दल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या मुलींबद्दल. त्याच्या पत्नीबद्दल आपण असे वाचतो 19वा अध्याय आणि त्याचं 26वं वचन. पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती, ती मागे पाहत राहिली, ती मिठाचा खांब झाली. लोटाच्या पत्नीविषयीचा हा शास्त्रभाग अनेकदा चुकीच्या पद्धतीने समजला गेला आहे. ती मागे वळून का पाहत होती याचे उत्तर 2 कारणात आढळते. पहिले म्हणजे तिला सदोम सोडायचे नव्हते. ती लोटावर प्रेम करीत होती, पण तिचे सदोमवरही तितकेच प्रेम होते. त्या नगरातील समाजजीवन, सुखसोयी आणि उपभोग यांच्यात तिचे मन गुंतलेले होते. सदोममध्ये उपलब्ध असलेल्या प्रत्येक सामाजिक वर्तुळाचा ती बहुधा भाग असावी. सदोम हे केवळ तिचे राहण्याचे ठिकाण नव्हते, ते तिच्या मनाचे आणि भावनांचे केंद्र होते. तिचे शरीर नगराबाहेर पडले, पण तिचे मन तिथेच गुंतून राहिले होते. म्हणूनच ती सारखी मागे वळून पाहत होती. ह्या गोष्टीतून आजच्या विश्वासणाऱ्यांना एक चांगला धडा शिकण्यासारखा आहे. अनेक ख्रिस्ती लोक येशूच्या आगमनाबद्दल बोलतात, पण त्यांचे जीवन त्या अपेक्षेला साजेसे नसते. उपासनेसाठी घराबाहेर पडणेही त्यांना अवघड जाते. आराम, करमणूक आणि वैयक्तिक सुख यांना प्राधान्य दिले जाते. पण येशू येईल तेव्हा घर, मालमत्ता, करमणूक सर्व काही मागे सोडावे लागेल. खरा प्रश्न हा आहे, या सर्व पृथ्वीवरील गोष्टी सोडताना तुमचे मन दुःखी होईल का? हा प्रश्न सोपा नाही. प्रामाणिकपणे पाहिले तर आपले नातेवाईक, मित्र, सेवाकार्य आणि दैनंदिन जीवनाशी आपण घट्ट बांधलेले असतो. येथेच राहावे असे वाटणे स्वाभाविक आहे, पण त्याचबरोबर तयार असणेही आवश्यक आहे. असे अंतःकरण जे देवाकडे पूर्णपणे वळलेले आहे आणि ज्याला पृथ्वीवरील कोणतीही गोष्ट गुलाम बनवू शकत नाही. प्रेमाशिवाय अलिप्त राहणे हा त्यामागचा उद्देश नाही.
तर कोणत्याही बंधनाशिवाय देवाला समर्पित राहणे हा उद्देश आहे. विश्वासणाऱ्याला असे म्हणता आले पाहिजे, तो मला बोलावेल तेव्हा येथे अशी कोणतीही गोष्ट नाही जी मी सोडू शकणार नाही. लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहण्याचे दुसरे अधिक गंभीर कारण म्हणजे तिचा अविश्वास. देवाने स्पष्ट आज्ञा दिली होती, नगर सोडा आणि मागे पाहू नका. लोटाने आज्ञा पाळली. त्याने देवावर विश्वास ठेवला, पण त्याच्या पत्नीने विश्वास ठेवला नाही. तिच्या अवज्ञेतून तिचा अविश्वास प्रगट झाला. सदोमच्या न्यायदंडापासून खऱ्या अर्थाने तिची कधीच सुटका झालेली नव्हती. मिठाचा खांब होणे ही तिच्या अर्धवट आज्ञाधारकपणाची भीषण साक्ष होती. लोट वाचला, पण फार कठीण परिस्थितीतून. त्याची कथा दुःखद आहे. सदोमची निवड करून त्याने आपले सर्व काही गमावले, केवळ त्याचा आत्मा शिल्लक राहिला. त्याचे जीवन अशा विश्वासणाऱ्यांचे चित्र आहे जे आपल्या जीवनातील पापांचा न्याय स्वतः करत नाही. त्यांचे तारण होते, पण अग्नीतून वाचल्यासारखे. देवाचे वचन स्पष्ट सांगते की ज्या पापांचा न्याय आपण येथे करत नाही त्याचा न्याय देव करेल. लोटाच्या बाबतीतही असेच घडले होते असे दिसते. मला अब्राहामाकडे पाहून या अध्यायाचा समारोप करायचा आहे. या सगळ्याबद्दल अब्राहामाने काय विचार केला? वाचूया आपण उत्पत्तीचा 19वा अध्याय आणि 27 आणि 28 वचने. इकडे अब्राहाम मोठ्या पहाटेच उठून जेथे तो परमेश्वरापुढे उभा राहिला होता त्या ठिकाणी गेला. त्याने सदोम व गमोरा आणि अवघा तळवटीचा प्रदेश याचकडे नजर फेकली. तो पहा, त्या प्रदेशातून भट्टीच्या धुरासारखा धूर वर चालला होता. अब्राहामाने जेव्हा सदोमाकडे खाली पाहिले तेव्हा त्याचे मन नक्कीच दुःखी झाले असावे. त्या क्षणी लोट वाचला आहे की नाही हे त्याला माहीत होते की नाही याबद्दल खात्रीने सांगता येणार नाही. कदाचित नंतर त्याला ते समजले असेल. लोटाबद्दल त्याला वाईट वाटले असेल. तरी एक गोष्ट निश्चित होती, अब्राहामाने सदोममध्ये कोणतीही गुंतवणूक केली नव्हती. त्यामुळे जेव्हा देवाचा न्याय आला तेव्हा त्याचे अब्राहामाला फारसे दुःख झाले नाही, कारण त्याचे मन सदोमच्या किंवा या जगातील गोष्टींमध्ये गुंतलेले नव्हते. म्हणूनच पवित्र शास्त्र आपल्याला बजावते, योहानाचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय 15व्या वचनात, की जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. आता आपण सदोममधील पर्यटन याविषयी पाहणार आहोत. प्रथम आपण लोटाच्या दृष्टिकोनातून सदोम पाहतो. त्याचा दृष्टिकोन चुकीचा होता आणि त्याने त्या नगरातील धोक्याकडे दुर्लक्ष केले. दुसरे म्हणजे लोटाच्या पत्नीच्या दृष्टीने पाहिल्यास ती सदोमवर प्रेम करत होती. तिचे शरीर शहराबाहेर गेले, पण तिचे हृदय तिथेच राहिले. तिसऱ्या टप्प्यावर आपण अब्राहामाच्या दृष्टीने सदोम पाहतो. त्याचे मन देवाकडे लागले होते, म्हणून त्याने तिथे काहीही गमावले नाही. शेवटी आपण परमेश्वराच्या दृष्टीने सदोमकडे पाहतो. जसे देव आपल्या पापाकडे पाहतो तसे आपण आपल्या पापाकडे पाहायला शिकले पाहिजे. दुर्दैवाने आजची मंडळी अनेकदा पापांकडे, विशेषतः सदोमसारख्या पापांकडे देव जसे पाहतो तसे पाहत नाही. हे पाप आज पूर्वीपेक्षा अधिक पसरलेले आहे असे नाही, पण आज त्याबद्दल उघडपणे, निर्भीडपणे आणि स्वीकारार्ह असल्यासारखे बोलले जाते. समाजात मोठ्या प्रमाणावर समलैंगिक वर्तन आढळते आणि ते सामान्य असल्यासारखे मानले जाते. मग ख्रिस्ती व्यक्तीची भूमिका काय असली पाहिजे? सदोममध्ये राहत असतानाही लोटाने स्पष्टपणे म्हटले, तुम्ही दुष्कर्म करत आहात, आणि देवाने त्या पापाचा न्याय केला. अशा गोष्टींशी तडजोड करता येत नाही हे देवाच्या मुलांच्या लक्षात आले पाहिजे. पाप हाच मूळ प्रश्न आहे. समलैंगिकतेला पवित्र शास्त्रात स्पष्टपणे पाप म्हटले आहे. रोमकारास पत्राच्या 1ल्या अध्यायात देव म्हणतो की त्याने लोकांना त्यांच्या अशुद्ध वासनांच्या स्वाधीन केले.
म्हणूनच उत्पत्ती 19 हा अध्याय आमच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा आत्मिक इशारा देणार आहे. आता आपण अध्याय 20 कडे वळणार आहोत. अध्याय 20 मध्ये आपण अब्राहम सारेविषयी खोटे बोलतो हा विषय अभ्यासणार आहोत. उत्पत्तीचा 20वा अध्याय जरी अनावश्यक वाटत असला तरी तो महत्त्वाचा आत्मिक धडा देतो. इसाहकाच्या जन्मापूर्वी अब्राहम व सारेने त्यांच्या जुन्या पापाबद्दल पश्चाताप करणे आवश्यक होते. तसेच आपणही आपल्या पापाबद्दल प्रामाणिकपणे पश्चाताप केल्याशिवाय देवाचा खरा आशीर्वाद अनुभवू शकत नाही. या अध्यायातील काही मुख्य मुद्देच आपण पाहणार आहोत. आता आपण उत्पत्तीचा 20वा अध्याय आणि पहिली 2 वचनं वाचणार आहोत. अब्राहमाने तिथून नेगेबकडे प्रवास करून कादेश व शूर यांच्या दरम्यान मुक्काम केला आणि काही दिवस गरार येथे वस्ती केली. आपली बायको सारा हिच्याविषयी अब्राहमाने असे सांगितले की ही आपली बहीण आहे. तेव्हा गरारचा राजा अबिमलेक याने माणसे पाठवून सारेला आणविले. ही गोष्ट खरोखरच विचार करण्यासारखी आहे. सारा सुंदर होती का? त्यावेळी ती जवळजवळ 90 वर्षांची होती, तरीही ती सुंदर होती. या बाबतीत फारच थोडे ज्येष्ठ लोक पात्र ठरतील. हे लक्षात घ्या की अब्राहम देशाच्या बऱ्याच दक्षिणेकडे गेला होता. कादेश व शूर यांच्या दरम्यान त्याने मुक्काम केला होता, जेथे पुढे इस्रायल वंशज मिस्रातून येऊनही देशात प्रवेश करण्यास नकार देणारे होते. अब्राहम गरारपर्यंत खाली गेला, जे त्याने करायला नको होते असे वाटते, तरीही तसे घडले. आणि तेथेही त्याने पुन्हा साराविषयी खोटे सांगितले. अब्राहमाने दिलेल्या कबुलीकडे आपण नीट लक्ष दिले पाहिजे, कारण हाच मुद्दा या अध्यायाला महत्त्व देतो. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की अब्राहम आणि सारा यांच्या जीवनात खोलवर रुजलेल्या जुन्या पापाबद्दल जोपर्यंत ते प्रामाणिकपणे पश्चाताप करणार नव्हते, तोपर्यंत त्यांना इसहाक प्राप्त होऊ शकत नव्हता. आपण उत्पत्तीचा 20वा अध्याय आणि 11वे वचन आता आपण वाचणार आहोत. अब्राहम म्हणाला, या ठिकाणी देवाचे भय अगदी नाही, म्हणून हे लोक माझ्या बायकोसाठी माझा घात करीतील असे मला वाटले. अब्राहम आता अबिमलेखाशी बोलत आहे, जो अब्राहमाने आपल्या पत्नीबद्दल खोटे बोलण्यासारखे कृत्य केल्यामुळे खूप अस्वस्थ झाला आहे. पुन्हा एकदा अब्राहम देवावर विश्वास ठेवत नाही. त्याला वाटले की तो एका नास्तिक ठिकाणी जात आहे, पण त्याला कळते की अबिमलेखाला योग्य आणि अयोग्य यांची उत्तम जाण आहे. अबिमलेख चारित्र्याला खूप महत्त्व देतो आणि बहुधा तो देवाला ओळखणारा माणूस आहे. येथे अबिमलेखाच्या तुलनेत बिचारा अब्राहम नीतिमान वाटत नाही. आता आपण 20वा अध्याय आणि 12वं वचन वाचणार आहोत. शिवाय ती खरोखर माझी बहीण लागते, म्हणजे ती माझ्या बापाची मुलगी, पण माझ्या आईची ती मुलगी नव्हे, म्हणून ती माझी बायको झाली. तेव्हा अब्राहम सर्व काही सांगून टाकतो. तो म्हणतो, खरे सांगायचे तर हे अर्धेच खोटे आहे. सारा माझी सावत्र बहीण आहे आणि ती माझी पत्नी आहे. यावेळेस आपण 13वं वचन वाचणार आहोत. देवाने मला माझ्या बापाचे घर सोडून भ्रमण करावयास लावले. तेव्हा मी तिला म्हणालो, मजवर एवढी कृपा कर की आपण जिकडे जाऊ तिकडे हा माझा भाऊ आहे असे माझ्याविषयी सांग. अब्राहमाचा देवावर पूर्ण विश्वास व भरोसा नव्हता, म्हणून प्रवास सुरू करतानाच त्याने आणि सारेने एक करार केला होता. जिथे जिथे ते जातील आणि सारामुळं अब्राहमाचा जीव धोक्यात येईल असे वाटेल, तिथे सारा म्हणेल की अब्राहम तिचा भाऊ आहे. अब्राहमाला कोणी मारू नये म्हणून हा उपाय त्यांनी केला होता. हा करार त्यांनी अगोदर मिसर देशात वापरला होता आणि येथे तो पुन्हा वापरला गेला. पण ही एक चांगली युक्ती नव्हती, तर भीतीपोटी व अविश्वासातून जन्मलेले ते पाप होते. हे पाप दूर केल्याशिवाय देव अब्राहमाची पुत्रासाठीची प्रार्थना ऐकून उत्तर देणार नव्हता. या पापाबद्दल पश्चाताप झाल्याशिवाय इसहाकाचा जन्म होणार नव्हता. देवाच्या अभिवचनात दोष नव्हता. दोष अब्राहमाच्या जीवनातील सोडून न दिलेल्या पापात होता.
आज किती ख्रिस्ती लोक असे आहेत जे आपल्या जीवनातील पापांचा न्याय करत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात आशीर्वाद येत नाहीत. आपल्या मंडळांमधील नेतृत्वस्थानी असलेले लोक आपल्या पापांबद्दल पश्चाताप करून त्यांचा त्याग करतील तर खऱ्या अर्थाने मंडळांमध्ये जागृती येऊ शकते. पापाबद्दल पश्चाताप करून ती सोडून दिल्याशिवाय कोणतेही आशीर्वाद मिळणे शक्य नाही असे मला वाटते. प्रेषित पौल कोरिंथीकरास पहिले पत्रामध्ये म्हणतो, प्रत्येकाने स्वतःची परीक्षा करावी. अयोग्य रीतीने प्रभुवचन घेतल्यास निर्बलता, आजारपण आणि मृत्यूसुद्धा येऊ शकतो. आपण जर आपल्या पापांचा न्याय केला तर प्रभूचा न्याय आपल्यावर येणार नाही. पापाबद्दल पश्चाताप न केल्यामुळेच मंडळी आणि अनेक विश्वासणाऱ्यांच्या जीवनात आशीर्वाद रोखला जात आहे. उत्पत्तीच्या 20व्या अध्यायात हा एक महान आध्यात्मिक धडा आपल्याला शिकायला मिळतो. प्रियानो, आपली वेळ संपली आहे. आपण आता इथे थांबूया. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो आणि योग्य कृती करण्यास आपणास सहाय्य करो. मित्रांनो, मला खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास आवडले असेल. आज आपण शिकलो की देवाची पवित्रता, न्याय, दया आणि न्याय न केलेल्या पापाचे गंभीर परिणाम शक्तिशालीपणे प्रकट करते. सदोमवर देवाचा न्याय आला. जरी लोटाला नीतिमान म्हटले गेले असले तरी त्याचे तडजोडीचे जीवन होते. त्याच्या पत्नीचे हृदय मात्र सदोमला चिटकून होते. याचाच शेवट तिच्यावर दुःखद न्यायच झाला. आमच्यासाठी एक गंभीर इशारा आहे की देव पापाकडे दुर्लक्ष करत नाही. विश्वासणाऱ्यांनाही प्रामाणिकपणे वारंवार होणाऱ्या पापांना तोंड द्यावे लागते. पापाचे निराकरण होईपर्यंत देव आशीर्वाद देत नाही. याद्वारे आपण शिकलो की खरे आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पश्चाताप, आज्ञाधारकता आणि देवावरील विश्वास आवश्यक आहे. पुढील भागात आपण इसाहकाचा जन्म, हगार आणि इश्माईलला बाहेर काढण्यात येते आणि अब्राहमाचा अभिमलेकशी बेरशेबा येथील केलेला करार पाहणार आहोत. आपण पुन्हा भेटूपर्यंत प्रभूची कृपा आपणावर सदैव असो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. अब्राहमाने परमेश्वराकडे सदोम नगराविषयी रदबदली केली. आजचा प्रश्न, मिठाचा खांब कोण झाले? ए. लोटाची पहिली मुलगी, बी. स्वतः लोट, सी. लोटाची पत्नी, डी. लोटाची दुसरी मुलगी. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.